मला सांगा, मी चेपून देते तुम्हाला. अंगाला हात लावायचा नाही असं माझ्या आधीच सांगून ठेवते. माझं भाऊ सगळं तुझ्यामुळे झालंय. मुद्दामून पाणी सांडवलंस ना तू. वहिनी, जोरात पडली मी, मला खूप लागलं. काय ग, कुठे गेली होतीस तू काम अर्धवट टाकून? हा, कुठे गेली होतीस नळ सोडून? माझ्या दादाच्या पैशांची नासाडी करतेस होय? सॉरी, काय झालं तुला? सो भाऊची का? सॉरी सर, काय झालं तुला? माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला हिनं. काय ग, आता काय केलंस आणखीन? वहिनी, ही मुद्दामून सगळी कामं अर्धवट सोडून कुठेतरी निघून गेली होती माहितीये. तिच्यामुळे ना मी पडले. पाणी झालं होतं सगळीकडे. मग मी घसरून पडले. पण तू कशाला वर गेली होतीस? माझं घर आहे ना. आहे ना. होतं तुमचंच आहे. कुठेही जाऊ शकते मी. कधी मी गेले होते म्हणून मग वर. ऍक्च्युली नाही, त्याला जबाबदार पण हीच आहे. ही नळ चालू ठेवून गेली होती तशीच. म्हणून मग हिला शोधत मी खाली गेले होते, तर सगळीकडे पाणी पाणी होतं नुसतं. मग म्हणून मी पडले. तुम्ही हिला आधी झापा. हा हा, काय गे, कळत नाही का तुला? अक्कल नाहीये का? ही अशी कामं करतेस? नाही तर काय ते. मी काय मी मोलकरीण ना, तशी कामं करत जा. पाण्याची किंमत नाही का तुला? हा, या असल्या अनाथ मुलींना कसली आली हो किंमत? बास. हा, बास झालं. किती बोलशील? आराम कर बरं तू आता प्लीज. वहिनी, का तुम्ही मोलकरीण म्हणून तरी का ठेवून घेतलं तिला? रस्त्यावरची मुलगी, हिला काय कळणार आहे घर म्हणजे काय असतं ते? काही लायकी नाहीये हिची. ना संस्कार ना काही. दुसऱ्याला लुबाडायला, दुसऱ्याच्या तोंडचा घास पळवायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही ती लोक. आता मरे नाटक करते, चेपून देते म्हणे. हिच्याकडून सेवा करून घेण्यापेक्षा ना मी मेलेलं बरं. अहो वंस, काय बोलताय तुम्ही? अहो, तुम्ही आधी तिला हाकलून द्या. आपल्या खोलीतून हाकलून द्या तिला. हा, ए तू जा, निघ जा. अहो जी दुखतंय ना त्यांना. सॉरी असो, ठीक आहे, तू काळजी घे, ठीक होईल. हा, बरं होईल. अजून थोडं जोराचे. या असल्या अनाथ मुलींना कसली आली हो किंमत? रस्त्यावरची मुलगी, हिला काय कळणार आहे घर म्हणजे काय असतं ते? दुसऱ्याला लुबाडायला, दुसऱ्याच्या तोंडचा घास पळवायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही ती लोक.
राधा, अगं रडायला काय झालं? काही झालं नाही आपल्या मसाल्यांना, अजिबात भिजलं वगैरे नाही, एकही पदार्थ खराब झाले नाही. उगाचच कशाला टेन्शन घेते? पण मी आहे ना खराब, मी आहे ना वाईट. राधा, विराजस अनाथ असणं खरंच इतकं वाईट आहे का रे? काय झालं राधा? तुला कोणी काही बोललंय का? मला सांग, कोण बोललं तुला? अरे सतत हेच बोललं जातं, अनाथ म्हणजे नाच करत, अनाथ म्हणजे रस्त्यावरचे, अनाथांना संस्कार नसतात, त्यांना नात्यांची किंमत नसते, अनाथ म्हणजे अपशकुनी. सतत हेच बोलून हिणवलं जातं ना. राधा, विराजस, लहानपणी तुला मोठं होऊन काहीतरी बनायचंय असा विचार करत असशील ना, अनेक स्वप्न असतील ना तुझी विराजस. पण मला माझ्या स्वप्नांच्या आधी माझं अस्तित्व काय आहे हे शोधावं लागतं. कधी कधी असं वाटतं, अनाथांचं जीवन हे असंच असतं तर का देवाने जिवंत ठेवलंय अनाथांना? का सांग ना. अरे अनाथांच्या जगण्या मरण्याने कुणाला काहीच फरक पडत नाही विराज, कोणालाच नाही. असं नाहीये राधा. जगात प्रत्येकासाठी कोणी ना कोणीतरी असतंच. जशी तुझी गौरी आई, किती जीव लावला तू तिला. आता असा विचार कर की तू अनाथ आहेस म्हणूनच ती तुला भेटली नाही, म्हणूनच तिचं प्रेम तुला मिळालं नाही. आई, तुला असं कधी वाटलं का की तू अनाथ आहेस? हा, मला हे मान्य आहे की तुझे जन्मदाते तुझ्या जवळ नव्हते, पण गौरी आई होती, तुझा पार्टनर होता, त्यांचं प्रेम होतं आणि